भारतीय क्रिकेटपटू पुन्हा एकदा विश्वविजेते ठरलेत। या खेळाडूंना बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींकडून मानधन आणि बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळते हे तर आपल्याला माहिती आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का की या सगळ्या खेळाडूंना मिळणाऱ्या पैशावर कर किती लागणार आहे? व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांना कोणते नियम लागू होतात पाहूया। भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआय किंवा आयपीएल फ्रँचायझींकडून मिळणारी रक्कम ही व्यवसाय किंवा पेशा या गटात मोडते। बीसीसीआय खेळाडूंना मॅच फी देतानाच 10% टीडीएस कापून घेतं। ही कपात प्राप्तिकर कायदा 2025च्या कलम 393 नुसार केली जाते। क्रिकेटपटूंच्या या व्यावसायिक उत्पन्नावर 18% इतका जीएसटी लागू होतो। पण जर सामना सरकारने आयोजित केला असेल तर त्यावर जीएसटी मधून सवलत मिळते। विशेष बाब म्हणजे जो खेळाडू सामनावीर किंवा मालिकावीर ठरतो त्याला मिळणाऱ्या रोख रकमेवर सरकारची कडक नजर असते। बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम इतर स्रोतांकडून मिळणारं उत्पन्न मानलं जातं। यावर थेट 30% इतका टॅक्स भरावा लागतो। बक्षीस देणारी संस्था ही रक्कम देण्यापूर्वीच 30% इतका टीडीएस कापून घेते। आयपीएल मधली ऑक्शन फी, रिटेन्शन मनी किंवा सायनिंग बोनस यावरही वैयक्तिक टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो। संबंधित आयपीएल टीम खेळाडूच्या मानधनातून 10% टीडीएस कापून घेतं, तर व्यावसायिक खेळाडूंना 18% जीएसटी भरणं अनिवार्य आहे। ज्या खेळाडूंना सरकारचा मानाचा अर्जुन पुरस्कार किंवा इतर शासकीय सन्मान म्हणून जी रक्कम मिळते ती पूर्णपणे करमुक्त असते। जर एखादा खेळाडू भारताचा रहिवासी असेल तर त्याला जगात कुठेही खेळून मिळालेल्या उत्पन्नावर भारतात टॅक्स द्यावा लागतो। या उलट जर एखादा खेळाडू एनआरआय असेल तर त्याला फक्त भारतातून मिळालेल्या उत्पन्नावरच कर भरावा लागतो।